शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक विनंती आपणास नक्कीच करतो की आपण जर नवीन असाल तर अवश्य आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला घरबसल्या सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपल्याला इथून पुढे बघायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आणि भरपूर जण आपले यूट्यूब चॅनल बघतात हे मला माहिती आहे. महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून आपण चॅनल बघतात. आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी सध्या माझा हा व्हिडिओ बघत आहे त्या शेतकऱ्यांना विनंती करतो की प्लीज कृपया कमेंट करा आपण कुठून माझा व्हिडिओ बघत आहे, आणि माझे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर लाईक नक्की करा, पण प्रत्येकाने कमेंट करा की आपण कुठून व्हिडिओ बघत आहे. आणि त्यातल्या दुसरा एक प्रश्न शेतकऱ्यांना असा पण आहे की आपण हे सुद्धा कमेंट करा की आपल्याकडे कापूस वेचणीला आता सुरुवात झालेली आहे का, आणि त्याचबरोबर आपल्या गावात आजूबाजूला कापसाची खरेदी सुरुवात झालेली आहे का, कमेंट करा. चला तर शेतकरी मित्रांनो, मला मूळ मुद्द्याचं तुमच्यासोबत असं बोलायचं आहे की यावर्षी खरं तर मी म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याची भावना व्यक्त करतोय की शेतकऱ्यांना, खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विचार जर केला तर कापूस हे एक प्रकारच्या सर्वांच्यासाठीच महत्त्वाचं पीक आहे. परंतु कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या 2-3 वर्षापासून खूप दैन आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यामध्ये विशेष करून 2-3 वर्षापासून कापसाचे पडलेले भाव हे एक मुख्य कारण आहे. त्यातले त्यात 2-3 वर्षापूर्वी कापसाला चांगला भाव मिळाला होता. अगदी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भाव वाढले होते, 12,000 रुपयापर्यंत सुद्धा भाव गेला होता. परंतु तो फक्त 1 वर्ष आणि तो पण काही दिवस त्या ठिकाणी असा भाव टिकला होता. तर शेतकऱ्यांना कुठेतरी त्या 2-3 वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टीवरून अपेक्षा लागलेली आहे की असा भाव पुन्हा कधीतरी यायला पाहिजे. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचीच भावना व्यक्त करतोय की शेतकऱ्यांना जर खर्च जर बघितला आपण तर कमीत कमी त्या ठिकाणी नांगरणी आहे, त्याचबरोबर वखरणी आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी रोटा असो, हार्वेस्टर असो, त्याचबरोबर फुल्या पाडणे असो, बियाणं असो, खताचे भाव वाढलेले, खत असो, फवारणी असो, सर्वच गोष्टीचा, आणि त्यातल्यात रोजंदारी खूप वाढली, महागाई खूप वाढलेली आहे. महागाईच्या तुलनेमध्ये सर्वच गोष्टीमध्ये खूप महागाई वाढलेली आहे. अगदी आपले कपड्याची सुद्धा महागाई खूप वाढलेली आहे. मग हे सगळं असताना कापसाचे भाव मात्र म्हणाव तितके वाढलेले नाही. तर किमान शेतकऱ्यांना, म्हणजे मी सगळ्या शेतकऱ्यांचा अभ्यास करून बसलेलो आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा प्रत्यक्ष गेलेलो आहे. यावर्षी तरी वातावरण असं आहे की कापूस अगदी फार कमी राहिलेला आहे, कारण खूप अतिवृष्टी झालेली, खूप पाऊस झालेला आहे, खूप नुकसान झालं. आणि यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी म्हणजे हातात उगत थोडाफार काय म्हणते, एक झाडाला 2-2, 3-3 कायऱ्या, अशा पद्धतीने परिस्थिती काही बऱ्याच ठिकाणी अशी झालेली आहे. तर कुठेतरी उत्पन्न खूप घटणार आहे. एकरी उत्पन्न तिचे 5-6-7 क्विंटल 8 क्विंटलपर्यंत जात होतं, ते उत्पन्न आता 1-1.5-2 क्विंटलच्या आसपास राहणार आहे. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच सर्व शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी मायबाप सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना यावर्षी कापसाला किमान 15,000 पर्यंत भाव मिळाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं शेतकरी मित्रांनो, 100% कमेंट करा, आणि 100% कमेंट करून हे सांगा आपण कुठून व्हिडिओ बघताय, तुमच्याकडे कापूस खरेदी सुरू झाली का, आणि इथून पुढे दैनंदिन कापसाचे बाजारभाव दसऱ्यापासून आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. कृपया करून आपले चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओसाठी इतकंच. नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.